म्हणजे ह्या भाषेमध्ये मी मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरण हा विषय सगळ्यांना माहिती आहे ना. ते मी जो वर्षा करते पर्यावरण रत्नागिरी जिल्हा परिषद आज मी ह्या 1ली ते 4थीच्या मुलांना पर्यावरण मार्गदर्शन करणार आहे. आपला विषय हा पर्यावरणाचाच आहे, पर्यावरणाशी संबंधित आहे, निसर्गाशी संबंधित आहे. आणि आज हा उपक्रम करायचा का आहे? 28 तारखेला आपल्याकडे जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे. निसर्ग आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, पर्यावरण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, आपल्या जगण्यासाठी ते किती उपयुक्त आहे, त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आपण हा उपक्रम राबवला आहे. पर्यावरण म्हणजे काय? सजीव आणि सजीवात समोरतात का? आपल्या सजीवांच्या समोरताच्या स्थितीमध्ये त्याच्यामध्ये काय येतं? हवा, पाणी आणि अनेक अशा गोष्टी येतात ज्याच्यापासून आपल्याला जगण्यासाठी तर उपयुक्त असतात. ठीक आहे, सगळ्यांचं करतोय सगळेजण. तर प्रथम आपण काय करूया, आपल्याला काय लागतं? हवा. शुद्ध हवा हवी. शुद्ध हवा असेल तर आपलं आरोग्य चांगले राहणार आहे. शुद्ध अन्न असेल तर आपलं आरोग्य चांगले राहणार. अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या माणसाच्या. आणि निसर्गाचं आताचं बदलतं वातावरण हे कसं काळजी घेण्यासारखं झालेलं आहे. आता अचानक पाऊस येतो, कधी पडतो जास्त, कधी कमी पडतो, असं तुम्ही सगळे बघता. यावर्षी किती उशिरा पाऊस पडला आणि गेल्या वर्षी भरपूर पाऊस पडला. 5.5 महिने पाऊस येत होता आणि त्यामुळे काय झालं, एवढा पाऊस पडला, पूरस्थिती निर्माण झाली आणि एवढा पाण्याचा साठा आपल्याकडे होता. असं प्रत्येक वेळेस असं वाटतं की एवढा पाण्याचा साठा आहे ते वर्षभर आपल्याला पुरेल. असं का झालं नाहीये? तर आपल्याला पाण्याची कमतरता जाणवली की नाही? यावर्षी प्रत्येकाला काही भागात जाणवली नसते, पण बाहेरच्या भागात बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता वातावरणातील तापमान हे खूप वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, पाण्याची घट होते. जमिनीमध्ये पाणी शोषून घेतलं जातं आणि पाण्याचा साठा लवकर संपतो. त्याच्यासाठी काय झालं पाहिजे? पर्यावरण संवर्धन झालं पाहिजे. आपण ते आता मानवाने हे केलेलं आहे. त्याची गरज आहे. हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असते. पण आज मानवाने इतक्या गरजा वाढवल्या आहेत की आपल्या इतकी सुधारणा केलेली आहे की मानवाला कुठे वाटते की आपण निसर्गाला वाचू शकतो. पण असं कधी होणार का? असं नाही होऊ शकत. आपण निसर्गावर अवलंबून आहे ही गोष्ट मानवाला अजून समजत नाही. पण आज आपण तुम्ही बघता मानव थोडा जागा होतोय, पण पुन्हा थोडा माणूस दिसून गेलेला आहे. निसर्गाने एवढी कमी केलेली आहे, पुन्हा वापस जागा येण्यासाठी खूप जागा काढणार आहे. लोकांना सगळ्या सुविधांची संख्या गरजाही वाढत आहे. त्यामुळे कुठेतरी समतोल राखला पाहिजे. कुठेतरी या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आज 28 तारखेला जागतिक निसर्ग संवर्धन आहे. निसर्ग पर्यावरण आज आपण बघतो ठिकठिकाणी कचरा, नंतर खूप काही प्लास्टिकचा जास्त वापर होतो, तो सुद्धा कमी झाला पाहिजे. माणसाचं एवढं हे होते ना की माणसाने काहीच ठेवलं नाही की आपण चूक केलेली आहे, आपल्याला सुधारायचं आहे. आणि हा निसर्ग आपल्याला भरभरून देतोय आणि त्याचं आपण ते भरभरून दिलेलं आपल्याला उमरेट घेण्यासाठी आपणही तेवढं त्याला देणं गरजेचं आहे. आपणही द्यावं आणि घ्यावं की ह्या 2 गोष्टी खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकाने झाड लावा, ते जगवा. अन्न सुरक्षित खावा. भेसळ असेल ते अन्न खाऊ नका. हवा शुद्ध हवी असेल तर प्रदूषण टाळा. त्याच्यासाठी काय करायचं? प्रत्येकाने करायचं. आज तुम्ही इथं बसले, तुम्ही राहणार, तुम्हाला कितपत करते कळतंय मला माहिती नाही, पण मला वाटतं मी सांगते त्याचं तुम्हाला 30-40% नक्कीच कळते. ह्या गोष्टी तुम्ही आपण जे अन्न पाणी खातो ते सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि हे सर्वांची गरज आहे. हे सर्वांनी माणसाने ओळखलं पाहिजे. आणि कसं होतंय आज हा सगळा हे जे मानसिक स्थिती सगळ्यांची आजार नाही ते आजार वाटत आहे. आज कुठलाही आजार होतोय आणि कशामुळे होतोय? चुकीचं अन्न खाल्ल्यामुळे. हवा शुद्ध नाही आहे, पाणी शुद्ध नाही आहे, सगळ्यात भेसळ आहे आणि निसर्गाची आपण पूर्ण हानी केलेली आहे. आणि ते संतुलन राखण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक होऊन आपल्या निसर्गाचं संवर्धन करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला सांगा? अनेक गोष्टी आहेत. त्या माणसांनी शहरीकरण करण्यासाठी जंगलतोड केले, प्रत्येक मोकळी जागा घेतली, तिथं काय बनलं जाते? मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत आणि त्या सिमेंटच्या ह्या जंगलामध्ये आज प्राणी सुद्धा
निसर्गावर प्रेम करा. निसर्गावर प्रेम करा का म्हटलं जातं? कारण निसर्ग ही आपलं जीवन आहे, त्याच्यावर आपण जगतो आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने झाडं तोडली नाही पाहिजेत आणि झाडं लावली पाहिजे. आणि फक्त झाडं लावून चालेल का? ती झाडं जगवायची. आता मॅडम सांगितले तुम्हाला आईबरोबर एक झाड लावायचे प्रत्येकाने जगासाठी नाही, समाजासाठी नाही, स्वतःसाठी झाड लावायचे आणि ते जगवायचे आपल्याला. आणि हे प्रत्येकाने जर आपल्या पद्धती प्रत्येकाने केलं तर काय होईल? निसर्गाचा समतोल राखला जाईल. आजचं हवेचं वातावरण, अजून शहराच्या ठिकाणी किती खराब वातावरण आहे. आपण चेक केलं तर खूप दूषित प्रदूषण वाढलेलं आहे. पाण्यामध्ये अन्नामध्ये भेसळ केली तर माणूस का कसा वागतोय त्याला काही समजत नाही. आज आपण जे अन्न खातोय ते किती दूषित आहे त्याचा आपल्याला कल्पना नाही का? आज तुम्हाला मुंडेंनी काय सांगितलंय? त्यांनी जे खाली टाकतायत ते अन्न औषध पुरवठ्यामध्ये जे आयुक्त आहेत त्यांनी खूप चांगले काम करते. आणि उन्हाळ्यामध्ये तापमान वाढतं. उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर काय होतं? किती ताप होतो. आपण किती सांगतो आता लाईट गेली आपल्याला गरम होते की नाही? बाहेर हवा आहे, पाऊस आहे, काही गरम होतंय का? कारण हा निसर्गाच्या वातावरणाचा बदल असल्यामुळे आपलं ते स्थिर नाही आहे. पृथ्वीवरचं वातावरण हे स्थिर नाही आहे. आणि स्थिर होण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज मानवाने एवढं काही क्रांती केलेली आहे पण वेतनशून्य चाललेली आहे असं कुठेतरी म्हणावं लागेल. कारण आज तुम्ही भविष्य आहात, आज तुम्ही लहान आहात, आज तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला जगायचं आहे, जगायचं काही करून दाखवायचं. तुम्हाला वातावरणामुळे वाढलेले आजार आता त्याच्यामुळे खूप काही हानी होत आहे मानवाची. परंतु अजूनही त्याला काय वाटतंय? AC लावला, फॅन लावला, कूलर लावला की गरम होतोय पण ती कृती करणं गरजेचं आहे. ती कृती होत नाही आपल्याकडनं, बऱ्याच जणांकडे होत आहे, ती केली पाहिजे. आणि आता मी बोलते आहे पण आपल्याला काही पण थोडीशी पर्यावरणाबद्दल माहिती सांगणार आहे तर आपण त्यांची माहिती ऐकूया. आणि मी एवढं पण थांबते. जय जिजाऊ जय